जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासांत मोठी कामगिरी करत धावत्या लक्झरी बसमधून 25 लाख रुपयांची रोकड चोरणाऱ्या 4 सराईत आरोपींना अटक केली आहे। विशेष म्हणजे चोरीस गेलेली संपूर्ण 25 लाख रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली सुमारे 5 लाख रुपये किमतीची मारुती डिझायर कार असा एकूण 30 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। 11 जुलै रोजी नितीन पुरुषोत्तम वाणी हे सराफ व्यावसायिक प्रफुल्ल सुराणा यांच्या पेढीसाठी कोल्हापूर येथे चांदी खरेदी करण्यासाठी 25 लाख रुपयांची रोकड घेऊन ट्रॅव्हल्सने निघाले होते। फरदापूर येथील हॉटेलवर जेवणासाठी बस थांबल्यानंतर त्यांनी रोकड असलेली बॅग बसमध्येच ठेवली होती। मात्र जेवण करून परत आल्यानंतर बॅग चोरीला गेल्याचे समोर आले। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत सोनू उर्फ रामभगवान सारवाण याला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत आपल्या 3 साथीदारांची नावे सांगितली। त्यानुसार शेख रहमान, शेख निसार, सचिन उर्फ मंगेश झांबरे आणि दशरथ सुरेश चौधरी यांना अटक करण्यात आली। चौघांकडून चोरीची संपूर्ण 25 लाख रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली मारुती डिझायर कार जप्त करण्यात आली आहे। आरोपींना पुढील तपासासाठी MIDC पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। दिनांक 11 रोजी साधारणतः 6:30 वाजता नितीन पुरुषोत्तम वाणी हे इथे एका सराफा दुकानामध्ये काम करतात। त्यांनी जवळजवळ 25 लाखाची कॅश घेऊन ते कोल्हापूर येथे सिल्वर खरेदीला जात होते। तर काही लोकांना हे माहिती होतं आणि त्यांनी तसा प्लॅन आखला आणि छत्रपती संभाजीनगरच्या एरियामध्ये सदरचे ट्रॅव्हलची गाडी थांबलेली असताना हॉटेल साई सुरुची लॉजिंग येथे ती गाडी थांबली असताना यातील 4 आरोपींनी तो प्लॅन करून त्यांच्याकडचे 25 लाख रुपये कॅश ही त्यांनी पळवले होते। संबंधित पोलीस त्याच्यामध्ये हा गुन्हा अजून दाखल झालेला नाही, परंतु आपण झिरोची कायमी करून छत्रपती संभाजीनगरला हा वर्ग करण्यात आला आहे। त्याच्या अगोदर स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि त्यांच्या टीमने त्याच्यामध्ये 4 आरोपींना आज आपण अटक केली आहे। त्यांची नावं आहेत सोनू भगवान सारवाण, शेख रहमान निसार, सचिन झांबरे, दशरथ चौधरी। याच्यापैकी सगळ्यात मेन जो आरोपी आहे तो आरोपी क्रमांक 1 आहे सोनू भगवान सारवाण। याच्यावर पूर्वीचे जवळजवळ 7 गुन्हे दाखल आहेत। याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग भाग आहे की सचिन झांबरे नावाचा एक सराफ देखील याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे। त्याने देखील हे प्लॅन त्याला माहिती होतं आणि सदर चोरीमध्ये त्याने देखील सहभाग त्याचा आहे। त्याच्यामध्ये आपण संपूर्ण 25 लाख रुपये आपण रिकव्हरी केलेली आहे आणि या मारुती डिझायर नावाची गाडी देखील इथे वापरण्यात आली होती, ती देखील आपण जप्त केली। असा एकूण 30 लाखाचा मुद्देमाल इथे आपण जप्त केलेला आहे। हा सचिन उर्फ मंगेश सूर्यकांत झांबरे हा शारदा आश्रम शाळेजवळ कोल्हेनगर जळगाव येथील रहिवासी आहे। आता तपासामध्ये आपल्याला निष्पन्न त्याचा एक्झॅक्ट रोल काय, परंतु त्याला देखील याची कल्पना होती आणि तो देखील याच्यामध्ये इन्व्हॉल्व होता। पूर्ण रक्कम रिकवर झाली, 25 लाखच्या 25 लाख रिकवर झाली आणि ती जी वाहन वापरलं ते देखील रिकवर करण्यात आले। दुसरी अजून कारवाई